पुढची बातमी पाहूयात। पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये शरद पवार आणि अजित पवारांची राष्ट्रवादी ही एकत्र लढतीये। तर आज पिंपरी चिंचवड मधील उमेदवारांच्या प्रचार सभेत अजित पवार आणि रोहित पवार हे एकत्र आलेले। मात्र पवार काका पुतण्यांनी एकमेकांकडे बघणंही टाळलंय। रोहित पवार मंचावर आले तेव्हा अजित पवार मंचावरच होते, मात्र दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं नाही। त्याचबरोबर मंचावरून खाली जातानाही दोघांनी एकमेकांकडे पाहिलं नाहीये। त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तरी काका पुतण्यांमधला दुरावा काही कमी झालेला दिसला नाही। तर एकीकडे पवार काका पुतण्यांनी एकमेकांकडे बघणं टाळलं असलं तरी याच सभेत केजीएफ सिनेमाचा दाखला देत रोहित पवारांनी लांडगेंवर जोरदार टीका केली आहे। तर दुसरीकडे अजित पवारांचं मात्र कौतुक केलं। तुम्ही कधी बघितला केजीएफ नावाचा पिक्चर बघितलाय का? लय भारी पिक्चर आहे, बघायला लय भारी। त्याच्यामध्ये गरुडा नावाचा एक माणूस आहे, गरुडा बघितलाय? केस बीस असे लांब। अहो या भागामध्ये दोन गरुड आहेत, एक दाढीवाला गरुडा आणि एक बिना दाढीवाला गरुडा। जसं केजीएफ मध्ये आपण जर बघितलं त्याच्यामध्ये एक रॉकी भाई नावाचा माणूस आला होता। काय केलं त्यांनी? सर्वसामान्य लोकांची बाजू मांडली। गुंडागर्दी असेल तर ती आपल्याला संपवायची, मक्तेदारी असेल तर ती संपवायची। आजच्या या परिस्थितीमध्ये या महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये रॉकी भाई या भागाचा जर कोण असेल जो सर्वसामान्य लोकांची बाजू घेतो तो म्हणजे आपले अजित दादा। सांगवीकरांनो, ही सगळी जण स्वतःच्या स्वार्थाकरता गेलेली आहेत। यांना काही तुमच्याशी घेणं देणं नाहीये। 92 पासून आजपर्यंत अजित पवार चांगला नेता होता आणि एका रात्रीत असा काय चमत्कार घडला की अजित पवार बेकार व्हायला लागला आणि हे तिकडे निघून गेले। आज त्यांचं नेतृत्व कोण करणार आहे?